यंत्रणा अशी निर्माण व्हावी की समाजामध्येच तिने परिवर्तन आणावं अशी जी अपेक्षा होती आणि त्या दृष्टीने विचार केलेला होता आणि ज्ञानशाखांचा त्या दृष्टीने त्यांनी विचार करून त्याचं विश्लेषण करून मांडलं होतं. हे सगळं पुढे राजकीय चळवळ म्हणून आणि सामाजिक चळवळ म्हणून होताना दिसत नाही. म्हणजे इतकी वर्ष आता आपण पाहतो आहोत ते फारसं आनंदित व्हावं, त्यातून काही परिवर्तनाची अपेक्षा करावी असं घडताना दिसत नाही. त्याचे काय तुम्ही विचारवंत म्हणून तुम्हाला काय वाटतं? त्याची दोन कारणं आहेत. बाबासाहेब आंबेडकर क्रांती होण्यासाठी आणि क्रांती यशस्वी होण्यासाठी एक सिद्धांत मांडत होते. सिद्धांत खूप साधा होता. ते म्हणाले की संपूर्ण जगाचा इतिहास तुम्हाला हे सांगतो की त्याच वेळी एखाद्या देशातली राजकीय क्रांती यशस्वी होऊ शकते आणि स्थिर होऊ शकते किंवा टिकू शकते की ज्यावेळी त्या देशाच्या राजकीय क्रांतीला सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांतीचा पाया असेल, आधार असेल. जी राजकीय क्रांती सांस्कृतिक आणि धार्मिक क्रांतीच्या पायाच्या विना उभी राहते तो वाळूत बांधलेला इमला आहे, तो कधी पण कोलमडू शकतो. आणि त्याने हे पण भाकीत केलेलं होतं की रशियाची राज्यक्रांती ही विघटनाच्या मार्गावर जाईल आणि ती अयशस्वी होईल. याचं कारण असं की तिथे राजकीय क्रांतीच्या पूर्वीची सांस्कृतिक आणि सामाजिक क्रांती करायला पाहिजे होती, धार्मिक क्रांती करायला पाहिजे होती, ती या लोकांनी केलेली नव्हती. किंवा क्रांतीनंतर त्या दिशेने जी जाणीवपूर्वक वाटचाल करायला पाहिजे होती ती केली नव्हती. बाबासाहेबांच्याकडे हे सगळं होतं, त्यांना एक विजन होती, एक नवं तत्वज्ञान मांडायचं होतं. हे तुमचं म्हणणं खरंच आहे, पण ते त्यांना मांडताही आलं नाही आणि त्यांनी जी चळवळ केली ती कुंठीत झाली. याचं कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर विशेषतः 1950 सालानंतर भारतामध्ये या राज्यघटनेच्या आधारे जी सामाजिक आर्थिक परिस्थिती निर्माण झाली तिच्यातून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट घडली की प्रत्येक जातीत एक नवा मध्यम वर्ग उभा राहिला. आणि प्रत्येक जातीत एक नवा मध्यम वर्ग ज्यावेळी उभा राहिला त्यावेळी हा नवा मध्यम वर्ग दोन प्रकारच्या भूमिका करत होता. एकाच वेळी तो आपल्या आर्थिक विकासाच्या वाटचालीमध्ये जातीकडे दुर्लक्ष करत होता. म्हणजे आपण त्यातले नाहीत, म्हणजे उदारमतवादीपणाचा चेहरा होता, उदारमतवादीपणाचा, कधी जात चोरल्याचा, हे सगळं ते आडनावं बदलल्याचा हा चेहरा होता. कारण त्याला इतर जातींच्या वरिष्ठ जातींच्या मध्यमवर्गात जाऊन बसायचं, ही एक भूमिका तो पार पडत. पण त्याच वेळी ज्यावेळी त्याला हे अशक्य होत होतं तिथं जाऊन बसणं, त्यावेळी तो पुन्हा जातीचा आधार घेत होता आणि जातीय भूमिका घेऊन सर्वसामान्य जनतेला पुन्हा जातीच्या याच्यामध्ये तो अडकत होता. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी जे समाज परिवर्तन होतं त्या समाज परिवर्तनामध्ये हा मध्यम वर्ग त्यांच्या दृष्टीने क्रांतीचा अग्रदूत होता की यानेही सामाजिक चळवळ पुढे न्यावी असं त्यांच्या डोक्यात होतं. तो स्थितीवादाचा जनक झाला. नुसता स्थितीवादाचा झाला नाही तर तो एकाच वेळी अतिशय स्वार्थी बनला आणि तो आपलं करिअर करण्यासाठी किंवा आपली सुबत्ता अधिक टिकवण्यासाठी याच प्रयत्नामध्ये तो अडकला आणि तो अधिक कुपमंडूक जातीवाद बळकट करायला पर्यायाने तो कारण झाला. दोन्ही भूमिका केल्या त्यांनी. म्हणजे जर त्याला तिथं स्थान मिळालं तर तो जातीच्या विरोधी बोलत असे आणि स्थान मिळालं नाही तर तो जातीवादी भूमिका घेऊन बाकीच्या लोकांना म्हणत असे की बघा आपल्या जातीवर कसा अन्याय होतो. म्हणजे राजकारणात पण तेच होतं. जोपर्यंत राजकारणामध्ये तुम्हाला सर्व लोक सत्ता देतात तोपर्यंत काही प्रॉब्लेम येत नाही, पण एखाद्याला सत्ता मिळाली नाही की तो लोक जातीचा आधार घेतो. कारण ते त्याचं शेवटचं अस्त्र असतं की मी दलित असल्यामुळे, मी मागासवर्गीय असल्यामुळे माझ्यावरती हे लोक हा अन्याय करतात. आणि मग हे सांगितल्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये पण असं येतं की बरोबर आहे याचं की हा या जातीचा असल्यामुळेच या गोष्टी घडल्या. तिसरी महत्वाची गोष्ट अशी की भारताचा स्वातंत्र्योत्तर विकास ज्या दिशेने झालेला होता त्याच्यातून दोन गोष्टी स्पष्ट होत होत्या आणि त्या अशा होत होत्या की एकीकडे भारतामधला जो बहुजन समाज आहे, जो बहुजन समाज सुद्धा दलितांच्या सारखाच पिडलेला होता एकेकाळी, त्याच्यातूनही ज्यावेळी मध्यमवर्ग निर्माण झाला त्यावेळी त्या बहुजन समाजाला दलितांच्या बरोबर राजकीय युती करणं भाग पडलं. कारण त्याच्याशिवाय त्यांना सत्ता प्राप्त होणं शक्य नव्हतं. या सत्ता प्राप्तीसाठी जसे जसे दलित आणि दलितेतर यांची युती होत होती तशी तशी आंबेडकर चळवळीची जी मूळची धार होती ही धार बोथट होत गेली आणि सगळ्याच्या सगळं फक्त सत्ता प्राप्ती कशी होईल या दिशेने प्रयत्न सुरू झाले.
त्याच्यामुळे दलित चळवळ कुंठित होणं साहजिकच होतं. पण आता ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर म्हणजे ज्याच्यावर तुमचं पुन्हा एकदा खूप मूलगामी लिखाण तुम्ही केलेलं आहे, धर्म, सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद आणि जो आता राजकीय हिंदू राष्ट्रवाद आपण जो पाहतो आहे आपल्या भोवती, तो ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांनी जी दृष्टी दिलेली आहे आपली, त्याची ह्यातनं सगळ्यातनं वाट फोडत काढणं ती दृष्टी काम करेल असं तुम्हाला वाटतंय का? ते तसं मला वाटतंय का, आणि तसं वाटण्या वाटण्याचा प्रश्न नाही, परंतु तुम्हाला त्याच मार्गाने जावं लागणार आहे. जे आंबेडकर जे म्हणत होते धर्माच्या दृष्टीने, त्याच मार्गाने तुम्हाला जावं लागणार आहे. सावरकर ज्या पद्धतीनं हिंदुत्वाची संकल्पना, खरं मूळ संकल्पना आहे हिंदुत्वाची सावरकरांची, ती RSSने नंतर घेतली, पण त्याच्यात जातीयवाद तसाच कायम राहिला. त्याची सावरकरांनी तो तीव्रपणे विरोध केला होता. सावरकर हे पूर्णपणे विज्ञाननिष्ठ आणि उपयुक्ततावादी होते, आणि उपयुक्ततावाद हा RSSला पटणारी गोष्टच नाहीये. किंवा सावरकरांना तेवढा सावरकरांचा विज्ञान निष्ठा ही यांना पचणारी पण नाही. यांनी सावरकरांची हिंदुत्वाची कल्पना घेतली आणि ती पूर्णपणे धार्मिक बनवली. विश्व हिंदू परिषदेने जे पहिलं संमेलन घेतलेलं होतं 66 साली, आणि त्याच्यानंतर त्यांनी या सगळ्या साधूंचं संमेलन घेतलं होतं. त्याच्यामध्ये जे ठराव केले ते ठराव जर तुम्ही बघितले तर ते भारताला पुढे नेणार आहेत की मागे नेणार आहेत? त्या कसबे हे ठराव जाणून घ्यायला मला आवडतील. एक, आणि सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद आणि धर्माची चिकित्सा संपूर्ण त्यांनी केलेली आहे, आणि धर्माविषयीची तुमची मतं ह्यावर आपण उद्या बोलणार आहोत. आज आपण इथेच थांबतोय. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला आहे संबंधी पत्र, ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे शिवाजी घारगे, सातारा, खटाव, साताऱ्याहून त्यांनी पत्र पाठवलंय. त्यांनी असं लिहिलंय की आपण 5 आणि 6 एप्रिलच्या डॉक्टर बुधाजीराव मुळीक यांची मुलाखत प्रसिद्ध केली, त्याबद्दल आम्ही दुष्काळग्रस्त खटाव तालुकावासीय आपले आभारी आहोत. आपण पत्र पाठवलं त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध विचारवंत आणि लेखक डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्याशी जो संवाद आपण साधत होतो तो आज पुढे चालू ठेवणार आहोत. नमस्कार कसबे. नमस्कार. विश्व हिंदू परिषदेने 1966च्या त्यांच्या अधिवेशनामध्ये पास केलेले ठराव जर आपण पाहिलेत तर धक्का बसेल असं तुम्ही काल म्हणाला होता, ते कोणते होते ठराव? विश्व हिंदू परिषदेची अधिवेशनं जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये ठराव म्हणजे पहिलाच ठराव त्यांचा असा असतो की या देशामध्ये आपली परंपरा टिकवण्यासाठी चातुर्वर्ण व्यवस्था अस्तित्वात कशी येईल याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत. प्रत्येक जातीसाठी गावामध्ये एक मंदिर बांधलं जावं. जे लोक इतर धर्माच्या मध्ये गेले असतील त्यांना आपल्या धर्मात आणून ते पूर्वी ज्या जातीचे होते त्या जातीत त्यांना परत पाठवावे. आपल्या पाठ्यपुस्तकांच्या मध्ये आपले परंपरा, आपले विचार, आपल्या चालीरीती यांची जोपासना होईल याच्याकडे लोकांनी लक्ष द्यावं.
म्हणजे या प्रकारचे जर ठराव करणार असतील आणि जाती संस्था अधिक बळकट करणार असतील तर आणि एक प्रत्येकाने आपापल्या पायरीने वागावं. म्हणजे जाती संस्था जर या पद्धतीने तुम्ही मध्ययुगामध्ये घेऊन जात असाल तर भाजपचे सगळे हायटेक प्रचार करणारे लोक आणि एवढा पुढचा विचार करणारे लोक स्वतःला समजतात. याच्यापैकी कोणीतरी विश्व हिंदू परिषदेने दिलेला हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा निषेध केलाय का? म्हणजे ही ज्या प्रकारची जाती संस्था चाललेली, जाती संस्थेचा पुरस्कार उघड उघड होतोय. आणि दत्तोपंत ठेंगडेंनी जे थर्ड वे नावाचं पुस्तक लिहिलं की भांडवलशाही आणि साम्यवाद याला आम्ही एक पर्याय देतो हिंदू जीवन पद्धतीचा, त्याच्यामध्ये त्यांनी राजकीय कोणत्या कोणत्या दुरुस्त्या कराव्यात भारतीय राज्यघटनेमध्ये त्याच्यात स्पष्टपणानं म्हटलंय की हे जे सगळे साधू संत आहेत या साधू संतांचं एक सभागृह करावं. म्हणजे आपलं एक राज्यसभा, लोकसभा आणि साधू संत सभा नाही, राज्यसभा लोकसभा नाही, म्हणजे एक तर पूर्णपणे वन मॅन वन वोटवर ते नाहीच. म्हणजे तुम्ही व्यावसायिक प्रतिनिधित्व द्यावं याचं एक सभागृह करावं आणि दुसरं सभागृह या साधू संतांचं करावं. आणि या साधू संतांनी घेतलेले जे निर्णय आहेत हे निर्णय बदलायचे अधिकार बाकीच्यांना कोणाला देऊ नये. आता हे नाशिकमध्ये आपण बघितलं ना हो काय साधू संत करीत होते कुंभमेळ्याच्या वेळी. आता ते जर या पद्धतीने गांजा पिऊन जर आपल्या देशाच्या कायद्याचे आपल्या देशाच्या भवितव्याचा विचार करणार असते. ठेंगडींच्या पुस्तकात असं नमूद आहे. ठेंगडीचं मी त्याच्यावर लिहिलंय ना थर्ड वे मध्ये आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना या ग्रंथाची जी आत्ताची आवृत्ती आली तिला एक जो 125 पानांची प्रस्तावना मिळाली कारण ते 25 वर्षानंतर परत त्याची आवृत्ती निघाली. तर ठेंगडेंनी थर्ड वे मध्ये सांगितलेलंच आहे की कशा प्रकारची राजकीय व्यवस्था आम्हाला पाहिजे. म्हणजे व्यावसायिकांचं प्रतिनिधित्व करणारा एक सभागृह आणि पूर्णपणे साधू संतांचं एक सभागृह. म्हणजे एक माणूस एक वोट हे कल्पनाच बाहेर. कल्पना संपलेली. तुम्ही फक्त प्रत्येक व्यावसायिकांनी आपले प्रतिनिधी निवडून पाठवावे. म्हणजे ही व्यवस्था अशा प्रकारची व्यवस्था जर्मनाने एकेकाळी आणलेली होती सिंडिकॅलिझमची, ती तिकडे फेल गेली. पण यांच्या डोक्यामध्ये अजून तेच आहे. म्हणजे पुढे जाण्याऐवजी हे पाठीमागचाच विचार करतायत. अशा पद्धतीने जर हा कार्यक्रम ते राबवणार असतील तर ते या देशामध्ये सत्तेवर येतील काय? कारण या देशात गेल्या 50 वर्षात आंबेडकरांच्या राज्यघटनेने जे रिझर्वेशन्स दिलेले आहेत त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा झाला की शैक्षणिक रिझर्वेशन दिल्यामुळे त्यांच्यात शैक्षणिक जागृती आली, जीवनाबद्दलची दृष्टी आली, तरुण वर्ग तयार झाला, त्याला त्याच्या अधिकाराची जाणीव झाली एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट त्यांच्या मनामध्ये राजकीय आकांक्षा निर्माण झाली. आज हिंदुस्थानातल्या ज्या छोट्या 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 जाती आहेत त्यातली प्रत्येक जात एकच गोष्ट मागते आणि त्या गोष्टीची परिपूर्ती केल्याशिवाय भारतीय राजकारणातला हिंसाचार कदापि नष्ट होणार नाही या मतापर्यंत. पण ते कसबे जसं तुम्ही काल म्हणाला होता की सावरकरांचा जो हिंदू राष्ट्रवाद होता तो तुम्हाला अधिक उपयुक्ततावादी वाटतो का? मग नाही, सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद जो आहे हा पूर्ण उपयुक्ततावादी विचारांच्या म्हणजे पाश्चिमात्य देशांच्या मध्ये म्हणजे बेंथॅम, जेम्स मिल आणि जॉन स्टुअर्ट मिल यांची जी एक परंपरा होती उपयुक्ततावादाची, या उपयुक्ततावादाच्या विचारसरणीवर आधारित असा हा त्यांनी हिंदुत्ववादाचा विचार मांडलेला होता. त्या म्हणजे सावरकर ज्या काळात होते त्या काळामध्ये संपूर्ण जगामध्ये उपयुक्ततावादाची चलती होती आणि म्हणून तो विचार त्यावेळी मांडला गेला. पण पुढे स्वतः मार्क्सनीच उपयुक्ततावादाच्या अनेक मर्यादा दाखवून दिलेल्या आहेत. तेव्हा उपयुक्ततावादाच्या मर्यादा जेव्हापासून दाखवल्या गेल्या तर त्याच मर्यादा या सावरकरांच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेला पण त्याच मर्यादा आहेत. प्रश्न असा आहे आज म्हणजे सावरकरांचा विचार करताना की सावरकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पेक्षा अधिक प्रागतिक होते, अधिक प्रागतिक होते. प्राचीन भारतीय तत्वज्ञान जे आहे म्हणजे हिंदू असं ज्याला आपण म्हणतो ते अनेक तत्वज्ञान, अनेक उपनिषद, वेद आणि अनेक शाखा उपशाखांनी मिळून बनलेलं आहे. तर त्यातलं जे सौंदर्य आहे, मानवी आयुष्याचा विचार आहे किंवा उपनिषदातलं विशेष करून शहाणपण आहे, विजडम जो आहे, त्याबद्दल तुम्ही कशा पद्धतीने विचार करता? त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? मी तुम्हाला सांगतो की उपनिषदांनी जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे
की मुक्तीचा मार्ग आहे, पण मुक्तीचा मार्ग आहे त्याने उपनिषदांनी तर वेदांच्या विरुद्ध किती प्रचंड बंडच केलेले ना, पूर्ण बंड केलेले. 10च्या 10 उपनिषदांनी. ते सगळ्या उपनिषदांनी, त्याच्यातल्या काही उपनिषदांनी, विशेषतः कट, केन, छांदोग्य, बृहदारण्यक आणि मुंडकांनी तर पूर्णपणे अशा प्रकारचं बंड केलं की यज्ञया करणारे लोक मूर्ख आहेत, त्या अशा नावेत बसलेले आहेत की ते बुडणारेच आहेत आणि हे लोकांचा बुद्धिभेद करणार आहेत असं उपनिषदात नमूद आहे. त्या. आणि मी त्याचे भाषांतर केलेले आहेत मुक्तछंदामध्ये काही उपनिषदांची, की माणसाला जसा जीवनामध्ये असा बाह्य प्रवास असतो तसा एक आंतर प्रवास पण असतो आणि तिथेही तसेच जग असते जसं बाहेर असतं. तिथेही तशाच कोमल जागा असतात जशा बाहेर असतात आणि या अंतःकरणातल्या कोमल जागांचा शोध घेणे आणि त्याचं ज्ञान होणे म्हणजे ज्ञानप्राप्ती असते आणि ती याच जन्मात आणि याच भूमीवर घ्यावी लागते. त्याने तर तुम्हाला कुठे घेता येत नाही. बुद्धाचा नेमका सांधा इथे आहे. आंबेडकरांना बुद्धाचं जे आकर्षण होतं आणि आज जगातल्या याचे यावत सायंटिस्टना, म्हणजे बुद्ध ज्या पद्धतीने माणसाचा विचार करत होते की माणसाचं जगणं सार्थ होणे, सुंदर होणे हे माणसावर स्वतःवर अवलंबून आहे आणि त्यालाच आपल्या सगळ्या या सुप्त गुणांचं प्रकटीकरण करणार. आंबेडकरांना दुसरं आकर्षण जे मार्क्सचं होतं ते त्याचं दुसरं कारण पण असं होतं की बुद्ध म्हणाले बरोबर आहे, पण तुमच्या सुप्त गुणांचं प्रकटीकरण करण्यासाठी बाह्य जी व्यवस्था, सामाजिक व्यवस्था पाहिजे तशी निर्माण केल्याशिवाय ते होणार नाही, ही मार्क्सनी घातलेली बुद्धात भर आहे. म्हणून मार्क्स सतत असं म्हणायचे की समाजवाद आल्याशिवाय होणार नाही, कारण माणसाला त्याच्या सुप्त गुणांचं प्रकटीकरण करणारी व्यवस्थाच पाहिजे, ती संधी तर त्याला मिळाली पाहिजे ना. इथे ह्या देशात तरी पुढच्या काळात निर्माण होणे एकीकडे जाती व्यवस्था आहेत, म्हणजे अनेक शतकं एकत्र नांदतायत. इकडे जाती व्यवस्था आहे, तिथे अत्यंत पुरोगामी लोक आहेत, अत्यंत श्रीमंत आहेत, अत्यंत गरीब आहेत, हिंदू धर्माचा प्रचार करणारे आहेत, त्याच वेळेला मुस्लिम कट्टरतावाद आहे, सगळं एकत्र आहे, पुरोगामी आहेत, लिबरल आहेत, सगळे एकाच देशात नांदतात. तिथे ती व्यवस्था निर्माण होईल असं तुम्हाला विश्लेषण केल्यावर वाटतं का? आणि झाली तर कशा पद्धतीने? या प्रश्नाच्या उत्तरावर अगोदर एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवादमध्ये आपलं स्वागत. माणसाला आतला विकास करण्यासाठी योग्य जी बाह्य सामाजिक परिस्थिती आणि राजकीय परिस्थिती अशी पुढच्या काळात येईल असं वाटतं का? आणि येणार असेल असं वाटत असेल तर ती कोणत्या मार्गाने? या प्रश्नाचं उत्तर तसं फार अवघड आहे, पण या प्रश्नाचं उत्तर भारतीय विचारवंतांनी किंवा जे निदान विचार करतात त्यांनी शोधल्याशिवाय तर तुम्हाला पुढे जाता येणार नाही, ही गोष्ट तर निश्चित आहे. विशेषतः 20व्या शतकाच्या शेवटच्या दशकात जगामध्ये जी परिवर्तनं झाली आणि विशेषतः सोव्हिएत रशियाचं ज्या पद्धतीने विघटन झालं त्याच्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की जगातल्या सगळ्या श्रमिक वर्गाला सोव्हिएत रशियाची राज्यसत्ता कशी जरी असली तरी एक आधार वाटत होता आणि एक खात्री होती की या जगामध्ये शोषितांचं राज्य येऊ शकतं. पण तिचं विघटन झाल्यानंतर एक प्रचंड प्रकारची पोकळी निर्माण झाली आणि एक मानसिक आघात जगातल्या सगळ्याच क्रांतिकारकांना आणि